चला सलामीची जोडी मैदानामध्ये येतील आय थिंक चेतन आणि यश लवकर आपण यावं. कारण पहिला सामना सुरू झाला ना तर पुढचे सामने वेळेत सुरू होतात. आणि बघा रायगड लायन्स आणि मुंबई लायन्स मला वाटतं आकाश आलेले आहेत ऑलरेडी. त्यांना विनंती आपण त्यांची टीम तुम्ही सज्ज करा. यस आणि त्याच्या विरुद्ध रायगड लायन्स अर्थात योगेश मोठे युग जे पुढचा सामना खेळणार आहेत. दोन्ही टीमला मी विनंती करतो की आपण इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित राहा कॅप्टनने टॉससाठी. जो कॅप्टन उपस्थित नसेल आणि जो उपस्थित असेल तर उपस्थित कर्णधाराला टॉस विन दिलं जाईल, जसं आपण काल त्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. आणि बघा पंचांनी आयोजकांनी सांगितले 20 मिनिटांमध्ये इनिंग ब्रेक करायची आहे. 11:20 झालेत बरोबर. 11:40ला इनिंग संपली पाहिजे. टाईम अलर्ट तुम्हाला दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. यश भिसे आणि त्याच्या समवेत चेतन ही सलामीची जोडी. आणि बॉलिंग ट्रॅकवर निखिल जोशी कर्नाटक रेनेगेड्स टीम कॅप्टन, मयूरजी कल्लूर यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला सोलापूर सांगली स्पार्टन्स प्रद्युमनजी हेगडे यांच्या मालकीचा हा संघ. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पहिल्या बॉलसाठी. आजचा हा शेवटचा डे नाईट फॉर्मॅट. आज मिळणार या चौथ्या पर्वाचा विजेता. आणि पहिल्या मॅचला होतोय प्रारंभ. अमरजी भोईर सरांचं आगमन पुन्हा एकदा होतंय, त्यांचं सहर्ष स्वागत. आज पुन्हा एकदा त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल कॉमेंट्री बॉक्समध्ये. मॅन फ्रॉम करावे त्यांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या मॅचला सुरुवात आपण करतोय. निखिल जोशी सामना करतोय यश भिसे. चला 11:21 फर्स्ट बॉल डिलिव्हर होतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे फॉर्च्यून इव्हेंट सज्ज, आमचे रोनक तांडेल सज्ज, आमचे दोन्ही पंच रोहन सर आणि इरफान सर हे देखील सज्ज झालेत. फर्स्ट बॉल हो डाऊन द लेग, सरळ विकेट किपरचा वेध घेतो आपल्याला पाहायला मिळतो हा चेंडू. वाईड बॉलने सुरुवात होत असताना हो यावेळी बॉल बॅक ड्राईव्ह आतमध्ये येणारा चेंडू आतमध्ये वळवला. हाच प्रयत्न कदाचित पहिल्या बॉलवर होता, तिथे यश मिळालं नव्हतं, वाईड आला. आणि आता डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस स्वीप करण्याचा पहिला प्रयत्न, त्यानंतर बॅटचा चेहरा मात्र खुलला. बॉलला थर्डमॅनला पाठवलं. राहुल साळवी तिकडे होते थर्डमॅनमध्ये. शेवटच्या मोमेंटला विचार बदलला यश भिसेने आणि बॉलला पाठवलं. ते थर्डमॅनला सिंगल मिळाली. स्कोर शिफ्ट झाला दोन्ही आकड्यावर. आज आपण पाहतोय आपला महत्त्वाचा सण आपण साजरा करतोय गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या नवीन वर्षाच्या सर्व मराठी बांधवांना SBL कमिटीच्या वतीने आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. चैत्र महिन्याला आज आपण पाहतोय प्रारंभ झाला. आपलं मराठी वर्ष आज आपण साजरं करतोय. हो यावेळेस व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन द लेग सरळ संदेश आपल्याला पाहायला मिळतोय विकेट किपरच्या भूमिकेत. चला आम्ही सुरुवातीपासून सूचना करतोय, बाहेर कृपया व्हेकल पार्क करताना शक्यतो 4 व्हीलर पार्क करू नका मैदानाच्या इकडे. 4 व्हीलर दुसरीकडे कुठेतरी पार्क कराव्या विनंती असेल. यावेळेस चांगला ड्राईव्ह, क्रॅकिंग ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. बॉल जातोय, चांगली फिल्डिंग तिकडे. रोहन होते, रन मिळाली ती 1. स्कोर 4 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिला सामना आपण पाहतोय अगदी वेळेमध्ये. 11:21 पहिला बॉल आज पडलाय. नक्कीच आजही आपल्याला करता 14 सामने कव्हर करायचे. 10 लीग मॅचेस, त्यानंतर 4 क्वालिफिकेशन मॅचेस, क्वालिफायर राऊंड आपल्याला पाहायला मिळतील. हो चांगला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह. प्रणव होते, चांगली फिल्डिंग. प्रणवने कालही आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग साकारली होती. आज रिस्क घेत नाहीये. सांगली स्पार्टन्स आपण पाहतोय अनबीटन राहिलेत कालच्या दिवसात. कर्नाटक रेनेगेड्स 4 पैकी 3 सामने जिंकलेत त्यांनी देखील. पुन्हा एकदा बॅटचा चेहरा खोललाय प्रणव. वन्स अगेन चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो संदेशच्या हातामध्ये. सिंगलच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय तो 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल बाकी. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सांगली स्पार्टन्स आणि कर्नाटक रेनेगेड्स आपण पाहतोय. एक टेबल टॉपर आहेत, एक अगदी सेकंड पोझिशनला. चांगलं बॅटल सध्या मैदानाच्या आत. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र आवाक्याच्या बाहेर बॉल होता. थर्डमॅनला सुशांत होतोय आणि त्यांना बीट करून बॉल निघून गेला सीमा पार. आला तो चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 9 धावा धावफलकावर. सीवूड्स बॉक्स लीग चा थरार आपण पाहतोय. पहिलं षटक 3 मिनिटांमध्ये संपलंय. 4 मिनिटांचा अवधी प्रत्येक षटकासाठी. 20 मिनिटांमध्ये इनिंग ब्रेक करायची. पहिलं षटक 3 मिनिटात संपलंय.
आज टाइम अलर्ट आम्ही वारंवार देणार आहोत, कारण आज तुम्हाला जास्त वेळ दिला जाणार नाही, कारण आज शेवटचा दिवस आहे. आज आपल्याला भव्य पारितोषिक वितरण सोहळा देखील साकारायचा आहे. उद्या पुन्हा सर्वांना ड्युटीवर जायचंय, कामाला जायचंय. वैभव सेकंड ओव्हरमध्ये ऑफ ब्रेक चेंडू मात्र पिचिंगच लेग स्टंप पासून बाहेर आणि सर्व विकेट कीपर निखिल जोशी बॉल पकडतोय. वाईट बॉलने सुरुवात. याही ओव्हरची पहिल्या ओव्हरची सुरुवात वाईट बॉलने झाली होती. याच कालच्या दिवसामध्ये एमएडन षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं. नो बॉल. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे सरकेल. विकेट मेडल षटक कालच्या दिवसातील एकमेव षटक या स्पर्धेतला आतापर्यंत राहिले. यावेळेस बघा जागेवरनं टॅप केलं होतं बॉलला. प्रणव आपले पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग साकारतोय, चांगलं अंतर पार करतोय. जबरदस्त मुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. टॉप कंटेंडर आपण पाहतोय सध्याच्या घडीला एसबीएलचं टायटल पटकावण्यासाठी. आणि ज्या पद्धतीने 4 मॅचेसमध्ये त्यांचा खेळ राहिलाय, प्रभावित केले या दोन्ही टीम्सने सर्वच क्रीडा रसिकांना त्यांच्या परफॉर्मन्सच्या जोरावर. 12 धावा धावफलकावर बिनबाद. सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने दिशा दिली. खरा फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रणव कलांत्रे आपल्याला पाहायला मिळाले. थोडंसं लेट स्टार्ट केलं त्यांनी आणि बॉलमध्ये करता तितका वेग नव्हता. थोडासा वेळ घेतला असता, जज केलं असतं बॉलला तर कदाचित हा चेंडू अडवता आला असता. मात्र हरकत नाही. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तेवढासा अवधी मिळत नाही. स्कोर शिफ्ट होतोय 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद. ही जोडी कालच्या दिवसामध्ये डोकेदुखी ठरली होती प्रत्येक टीमसाठी. चेतन आणि यश भिसे ज्यांनी ज्या पद्धतीने स्टार्ट देतात या टीमला, त्याच्या जोरावर आतापर्यंत 4 पैकी 4 सामने जिंकलेत आणि टेबल टॉप सध्या ते करतायत. इथे बघा लेडिंग एज लागली होती. प्रयत्न होते निखिल जोशीचे. त्यांना बीट करून बॉल निघून गेला पाठीमागे अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीप करण्याचा करता प्रयत्न होता. टॉप एज लागल्यानंतर निखिल जोशीचा प्रयत्न होता. त्याच्या आवाक्याच्या बाहेर तो बॉल जाताना पाहायला मिळाला. रन मिळाले त्या 4. 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 चौकार सलगचे आलेत या ओव्हरमध्ये. रिव्हर्स स्वीप केलाय. आपण पाहतोय प्रणव चांगली फिल्डिंग पॉइंटला करतोय. कालही आपण चर्चा करतो प्रणव अगदी भिंतीसारखा उभा आहे. मग तो लेफ्टी बॅटर असेल, राईटी बॅटर असेल, पॉइंटला तो अजिबात चेंडू जाऊ देत नाही. आता व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय वैभवच्या माध्यमातून. स्कोर 21 आकड्यावर जाऊन पोहोचते. 21 रन्स विदाउट लॉस. सांगली स्पार्टन्स. सीव्ड्स बॉक्स लीग तुम्ही पाहताय 2025 पर्व क्रमांक 14. तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था तुम्ही पाहताय. यावेळेस बघा नो चान्स फॉर द कव्हर अँड पॉइंट फिल्डर. मधून गॅप मधनं बॉल अगदी गोळीच्या वेगाने फरार होत असताना चौकार. चेतनच्या बॅट मधनं येत असताना 25 धावा धावफलकावर होत आहेत. यावेळेस बघा पायावरचा बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली. अभय होतंय वेगाने बॉलवर येत असताना चांगली फिल्डिंग. शेवटच्या बॉलवर सिंगल काढली. चांगली फिल्डिंग अभय अगरकरची तिकडे पाहायला मिळाली. स्ट्राइक स्वतःकडे ठेवतोय चेतन. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 26 धावा. चला 7 मिनिटांमध्ये 2 षटकं संपलीत. 20 मिनिटांचा अवधी असेल प्रत्येक इनिंगसाठी. आज थोडासा तुमच्या मागे लागणार आहोत आम्ही वेळेच्या बाबतीमध्ये. नेक्स्ट मॅच रायगड लायन्स मुंबई लायन्स. बी रेडी. पेनल्टीला सामोरं जायचं नसेल तर उपस्थित राहा. 26 धावा झाल्या. 26 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 17. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा कव्हर केल्या. अमोल साळवी यांना आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. अमोल खेडेकर माफ करा, राहुल साळवी या स्क्वॉडमध्ये एक आहेत. दोघांची खरं तर देहबोली थोडीशी सिमिलर पद्धतीची आम्हाला वाटली. अमोल खेडेकर तिसऱ्या ओव्हरमध्ये सामना करताय चेतन. चिल्यासाठी हा बॉल. आता राहुल साळवी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलवर आलेत. सिंगल मिळाली. एक क्विक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. हीच डोकेदुखी राहिले. यश भिसे आणि चेतनची जोडी फोडणं कालच्या दिवसामध्ये बऱ्याच संघांसाठी खरं तर महत्त्वपूर्ण राहिलं होतं. मात्र तिकडे त्यांचे प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरले होते आणि आताही चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला या दोन्ही खेळाडूंनी. फुलटॉस बॉल होता. आडव्या बॅटने ऑन साइडला अगदी स्वीप करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. फुलटॉस बॉल होता. पण त्या दोघांना कोणती चान्सेस मिळाला नाही, कोणती संधी मिळाली नाही. 31 धावा धावफलकावर. 31 रन्स. पुन्हा एकदा टॅप. चांगली फिल्डिंग. जबरदस्त संदेश आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगली जम्प केली, चांगली उडी घेतली, बॉलला अडवलं, रन मिळाली नाही कोणती, डॉट बॉल आला. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल, अक्षय लाल आहे, थोडीशी फंबलिंग झाली त्यांच्याकडनं, सिंगल मिळते त्या दरम्यान. स्कोर शिफ्ट होतं एका धावेने. 32 धावा, 2 बॉलचा खेळ बाकी असेल. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर असताना 4 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा दिल्यात या ओव्हरमध्ये. यावेळेस अलॉंग द कार्पेट गॅप शॉट सिलेक्शन, प्रचंड वेगाने आपण पाहतो बॉल गेला तो. यावेळेस अलॉंग द कार्पेट गॅप शॉट सिलेक्शन. 36 धावा तुम्हाला पाहायला मिळतील विदाउट लॉस. एक अभेद्य भागीदारी, एक स्ट्रॉंग पार्टनरशिप सध्या बिल्ड होते आणि त्याच्यामध्ये अजून 4 धावांची भर पडेल. रिव्हर्स स्वीप चेतनचा करत एक स्ट्रॉंग झोन आहे, सध्या बिल्ड होते आणि त्याच्यामध्ये अजून 4 धावांची भर. स्कोर जाऊन थांबलाय तो 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 14 धावा. येस, चेंडू गहाळ झालाय, दुसरा चेंडू मैदानामध्ये येईल. यस, भेटलाय आमचे एमके महेश कुंभार. पण आपली स्पर्धा आपण पाहतोय, बरेच जण पुढाकार घेत असतात या स्पर्धेला. खरं तर कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने पुढे येता आणता येईल, मॅनेज करता येईल. चला मॅचला थोडं आपण स्पीडअप करूया. 40 धावा झाल्यात धावफलकावर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 9, 17 आणि त्यानंतर आल्या 14 धावा. 11 मिनिटांमध्ये 3 षटकं संपलीत. पुढची 9 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला कव्हर करायची कर्नाटक रेनेगेड्स. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या दिशेत चांगली फिल्डिंग पाहायला मिळते सुशांतच्या माध्यमातून. रन मिळत नाहीये, डॉट बॉलने सुरुवात होते. यश भिसे, संकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. यश भिसे आणि चेतन अशी जोडी. पुन्हा स्वीप केलंय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली फिल्डिंग संदेशच्या माध्यमातून. 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात या ओव्हरमध्ये. अक्षय लाल आहे, चांगली सुरुवात आपल्या ओव्हरची करत असताना. इथे टॉप एज आणि सर्कल आउट. 2 वेळा तोच प्रयत्न झाला, स्वीप मारण्याचा प्रयत्न असफल राहिला. तिसऱ्या वेळेस बाद होऊन जावं लागेल यश भिसेला. पहिला धक्का चांगली स्पार्टन्स लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चाळीस धावा आपल्याला पाहायला मिळतात 3 ओव्हरमध्ये. 4थं षटक आहे, अजून एकही धाव आली नाहीये. 3 बॉलमध्ये 1 विकेट मिळवली आहे, ती अक्षय लालेने. न्यू बॅटर अंकेश सध्या स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मातब्बर संघ ज्यांनी प्रभावित केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरुद्ध या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. हो, चांगला बॉल. अजून एक मेडन षटक पाहायला मिळेल का? 4 बॉलमध्ये एकही धाव दिली नाही आणि विकेट प्राप्त केली आहे अक्षय लाले यांनी आतापर्यंत. यावेळेस बघा अगदी खेचून मारलाय. डॉट बॉल पुन्हा एकदा. संदेशी चांगली फिल्डिंग. दुसरं मेडन षटक पाहायला मिळेल का? विकेट मेडन षटक. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल डिलिव्हर होणं बाकी. अक्षय लाले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विकेट मेडन षटक इथे पाहायला मिळते आपल्याला अक्षयच्या माध्यमातून. दुसरं षटक. खरं तर याच टीमचा वैभव गोलंदाज ज्याने काल टाकलं होतं पहिलं मेडन षटक, आणि दुसरा गोलंदाज तो पण कर्नाटक रेनेगेड्सचाच ठरला अक्षय लाले ज्याने टाकलंय ते विकेट मेडन षटक. एसबीएलच्या आपण पाहतोय सीझन नंबर 4 मध्ये हा भीम पराक्रम केलाय. तर या 2 गोलंदाजांनी कर्नाटक रेनेगेड्सच्या
जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धाव फलकावर होत्या 3 ओव्हर नंतर. चौथ्या षटकामध्ये कोणती धाव आली नाही. वैभव, त्यानंतर आपण पाहतोय अक्षय लाले. हे 2 गोलंदाज ठरले. कर्नाटक रेनेगेड्स विकेट मिळून षटक ज्यांनी हाताळलं. चला सामन्याला आपण देऊया थोडी गती. 15 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवलीत कर्नाटक रेनेगेड्सने. इतरही संघांना विनंती असेल तुम्ही देखील अशाच पद्धतीने तुमचं इनिंग संपवायची आहे, ब्रेक करायची आहे. आता एक्सलेशन करावं लागेल धावगतीला. सांगली स्पार्टनला जागा बनवली, रूम क्रिएट केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला फेकून दिलाय. गॅप शॉट सिलेक्शन, 2 खेळाडूंच्या मधून बॉल फरार. चेतन अर्थात 44 धावा धाव फलकावर, 44 रन्स. वैयक्तिक 31 या धावसंख्येवर खेळतोय चेतन. जबरदस्त बॅटिंग. हो, अगदी लेग स्टंप पासून दूर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, स्कोर शिफ्ट होते 45. हो, अगदी टॅप केला होता पुन्हा फिल्डरच्या हातामध्ये. अक्षय लाले. डॉट बॉल. शेवटचे 4 बॉल शिल्लक. स्कोर 45 या आकड्यावर आहे. 45 लॉस ऑफ 1 विकेट सांगली स्पार्टन्स. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. मुंबई लायन्स येऊन डॉक्टर राकेश सिंग सरांचं आगमन झालंय. वेलकम सर. SBL मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मुंबई लायन्सच्या माध्यमातून करता त्यांचा संघ तुम्ही पाहता डॉक्टर राकेश सिंग. त्यांचं शुभागमन आजच्या दिवसामध्ये. चला सामन्याला गती द्या थोडीशी. सामना थोडा आपण स्पीडअप करूया. पुढचा बॉल. रिव्हर्स स्वीप. पुन्हा एकदा ट्रेडमार्क फटका चेतनचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल फरार, सीमा पार, 4 धावांसाठी. 49 धावा धाव फलकावर. 2 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या सत्रातील टॉस साठी शेवटचा कॉल असेल. रायगड लायन्स आणि मुंबई लायन्स. चांगला शेव आपण पाहतोय चौकार. चेतन डाऊन दी ट्रॅक आले, पुढे सरसावले आणि पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला भेटलाय. जाता जाता चांगले फटके चेतनच्या बॅट मधनं. स्कोर झाला 53 रन्स. वैयक्तिक 39 धाव संख्येवर खेळतोय चेतन. जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा चांगला बॅकफुटवरना कट शॉट. शेवटच्या 3 बॉलवर आपण पाहतोय 3 चौकार ठोकलेत आणि या ओव्हर मध्ये एकूण 4 चौकार ठोकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 57 वर. 58 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ते म्हणजे कर्नाटक रेनेगेड्स. 58 इज द टार्गेट. चला रायगड लायन्स आणि मुंबई लायन्स दोन्ही टीम कॅप्टनला पण इन्व्हाइट करूया. आकाश सारंग आणि योगेश मोठे टॉस साठी. आणि तिथे मायक्रोफोनवर जोडले जातील अमर भोईर सर. हॅलो चिक. डॉक्टर राकेश सर यांना मी विनंती करेन पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना देखील विनंती करेन मी का आपण कृपया लवकरात लवकर प्राचारण करायचं आहे. यस, दोन्ही कर्णधार सज्ज आहेत. मुंबई लायन्स वर्सेस रायगड लायन्स. दोन्ही संघाचे संघनायक. आणि हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. मुंबई लायन्स संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. सर्वप्रथम तुम्ही दोघा संघांना, राकेश सर व सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या या नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आपण. निर्णय का असेल मित्रा? आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतो. यस, समोरचा संघ ताकदवान संघ आहे. चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. आपण सुरुवातीला रणनीती आखली आहे, फलंदाजी स्वीकारली आहे. काय स्कोर मनामध्ये आहे? आतापर्यंत जेवढे सामने झाले त्यामध्ये 60 ते 70चा जो टार्गेट आहे तो एकदम खूपच असा डिफिकल्ट झाला आहे. तर आम्ही तेच लक्ष ठेवून असू. यस, 60-70चं टार्गेट समोर ठेवण्याचे मानस आहे. आपल्याकडे गोलंदाजीचा भरणा चांगला आहे. कशा प्रकारे तुम्ही खेळ खेळवाल आणि काय रणनीती असेल समोरच्या संघासमोर?
सर्वप्रथम गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आम्ही यांना ट्राय करू की मिनिमम 50पर्यंत थांबवण्याचा. आमच्याकडे बॉलर्स चांगले आहेत आणि आम्ही ऑलरेडी रणनीती आखली आहे, तर आम्ही ट्राय करू यांना 50च्या आतमध्येच थांबवायचं. यस, नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तर मुंबई लॉयन्स संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलाय आणि आमंत्रित केलाय फलंदाज क्षेत्ररक्षणासाठी रायगड लॉयन्स संघानं. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी आणि चालू सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. तिथं आपल्याला आवाज ऐकायला मिळेल एक जबरदस्त मराठी प्रभुत्वावरती, मराठी भाषेवर प्रभुत्व असलेला आवाज. युवराज माळी सर. थँक्यू सो मच हमर भोईर सर. आज सलग दुसऱ्या दिवसामध्ये सरांचा आवाज आपल्याला नक्कीच ऐकायला मिळणार. येस, टाइम अलर्ट 11:40 आणि बघा पहिली इनिंग अगदी 18 मिनिटांमध्ये संपवली कर्नाटक रेनेगेड्सने. त्यांचा आभार आम्ही व्यक्त करतो. येस, इनिंग ब्रेकमध्ये आपण पाहतोय थोडासा वेळ जास्त खर्च केला जातोय, तो थोडा कृपया कमी आपण करावा खर्च. चला चेतन, यश, पंच सांगतायत तुम्हाला मॅच चालू करायची आहे. निखिल जोशी आणि त्याच्या समवेत संदेश ही सलामीची जोडी कर्नाटक रेनेगेड्स. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे कर्नाटक रेनेगेड्सला अगेन्स्ट सांगली स्पार्टन्स. नेक्स्ट मॅच मुंबई लायन्सने टॉस जिंकलाय, रायगड लायन्सच्या विरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतलाय. चला लगेच सामन्याला सुरुवात करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. 11:41 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची काही करून. आज आयोजकांनी आम्हाला सक्त सूचना केल्यात की तुम्हाला सर त्यांना इन्फॉर्म करायचे वारंवार वेळ किती खर्च करताय तुम्ही. 30 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता. पहिलं षटक चेतन अर्थात चिल्या. सामना करतोय निखिल जोशी. डावखोर हाताचा गोलंदाज राऊंड द विकेट मारा करेल. उजव्या हाताचा फलंदाज समोर आहे. पहिला बॉल, चांगला कट शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. आसिफ होते डीप मध्ये, चांगली फिल्डिंग आसिफजी यांची. त्यांचं षटकही तुम्हाला पाहायला मिळेल. चांगले गोलंदाज सांगली स्पार्टन संघाचे, काल चांगली कामगिरी केली आसिफ यांनी. पहिल्या बॉलवर सिंगलने सुरुवात, खातं उघडले. 58 धावांचा पाठलाग करत असताना कर्नाटक रेनेगेड्स. व्हाईट बॉलने सुरुवात. दोन धाबा धावफलकावर. सीवूड्स बॉक्स लीगचा थरार तुम्ही पाहताय. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढेल. आज सुट्टीचा दिवस, गुढीपाडवा, पुन्हा एकदा नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पायावरचा बॉल फ्लिक केलं, मनगडाच्या साहाय्याने वळवलं बॉलला संदेशने. श्रीलेश आणि मितेश दोन खेळाडू होते, नो चान्स त्यांच्यासाठी. कोणती संधी नव्हती. सीमा पार. 4 धावा मिळाल्या. स्कोरशीट होत असताना 6 या आकड्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. 6 रन्स ऑन बोर्ड. वेगवान बॉल होता, मात्र दिशा कुठेतरी खराब पाहायला मिळाली. लाईन चांगली होती मात्र लाईन खराब. अवांतर धाव. स्कोर शिफ्ट होत असताना 7 या आकड्यावर. अजूनही 51 रनची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 4 बॉल अजूनही बाकी. पहिल्या षटकातील 2च चेंडू झालेत. नो बॉल आणि चांगली फिल्डिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळते डीप मध्ये. राहुल, चांगली फ्लेक्झिबिलिटी त्याची पाहायला मिळाली. स्नायूंची लवचिकता त्याची अनुभवायला मिळाली आणि 3 धावा नक्कीच त्याने वाचवले. एक सिंगल काढली. 9+1 धावसंख्या 9 या आकड्यावर. एक्स्ट्रा जोर आता कंट्रोल ठेवावा लागणार आहे आजच्या दिवसामध्ये. काल भरपूर एक्स्ट्रा खर्च करण्यात आला. 58 धावा चेस होऊ शकतात 30 बॉलमध्ये आणि ते प्रयत्न करतील कर्नाटक रेनेगेड्स, कारण सांगली स्पार्टन अजूनही अनबीटन आहे. 4 पैकी 4 सामने जिंकले त्या कर्नाटक संघाने. 5वी फेरी 5वा राऊंड. तिथे सामना क्रमांक 3रा. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेतन एक चांगला अष्टपैलू खेळाडू सातत्याने आजच्या या स्पर्धेमध्ये सांगली स्पार्टनसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतोय. इथेच चकवलं होतं मात्र कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंगचं. राहुल आणि श्रीकांत, चांगलं बॅकअप इथे श्रीकांतचं आपल्याला पाहायला मिळालं. राहुलच्या हाताला बॉल जाऊन खरं तर हवेत गेला होता. दोघांनी चांगलं कॉम्बिनेशन दाखवलं. पायावरचा बॉल पुन्हा एकदा मनगडा सायाने वळवलंय. मितेश, चांगली फिल्डिंग, पायाच्या सायाने बॉलला अडवलं. रन मिळते 1. स्कोर 11 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल बाकी. लास्ट डिलिव्हरी ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. 11 धावा धावफलकावर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सौरव, चांगली फिल्डिंग सौरवच्या माध्यमातून. डॉट बॉलने ओव्हरची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 11 धावा. येणारे 24 बॉल आणि 47 रनची आता गरज असणार आहे. 24 चेंडू 47 धावा आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते.
मैत्री फाउंडेशन आणि सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुप आयोजित सीवूड्स बॉक्स लीग 2025 पर्व 4. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत असेल. आजच्या या शेवटच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये आज मिळेल आपल्याला 4थ्या पर्वाचा विजेता, या क्रिस्टल ट्रॉफीचा मानकरी, त्या स्पोर्ट्स सायकलचा 21 गेअर असलेल्या करत सायकलचा मानकरी कोण असणार, तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, तो आज आपल्याला मिळणार. दुसऱ्या षटकामध्ये यश भिसे 24 बॉल 47 करत. चला सामन्याला आपण देऊया गती, सामना करूया स्पीडअप. नो बॉलने सुरुवात, अतिरिक्त धावा मिळेल, 12 धावा धावफलकावर होतील. सांगली स्पार्टन्स आपण पाहतोय अनबीटन राहिलेला संघात आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टेबल टॉप केले त्यांनी. पहिला सामना आजच्या या दिवसातील डे नाईट फॉर्मॅट आणि स्पर्धेतील 19वा सामना हा. एकूण 32 सामने एकूण या स्पर्धेमध्ये होणार. आज 14 सामने खेळवले जातील. ऑफ ब्रेक करायचंय मात्र लेग स्टंप पासून बाहेर पिचिंग, बॉल सर विकेट किपर चेतनकडे. वाईड बॉलने सुरुवात, 2 अतिरिक्त चेंडू आपण पाहतोय टाकलेत, अतिरिक्त धावा खर्च केल्यात. यश भिसे कॅप्टनने सांगली स्पार्टन संघाचा डिफेंड करतायत त्या 58 धावा, 58चं लक्ष. हो चांगला बॉल होता, शेवटच्या मुवमेंटला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. हो हो दोन्ही एंडने क्रीज सोडली होती फलंदाजाने, दोन्ही एंडला चान्स क्रिएट झाला होता. रन मिळणार नाही आपण पाहतोय. डॉट बॉल, भरपूर घडामोडी, भरपूर मोठ्या हालचाली या बॉलवर होत असताना मैदानाच्या आत तुम्हाला पाहायला मिळाल्या. फॉर्च्यून इव्हेंट्सवर देखील जे प्रेक्षक नुकतेच जॉईन झालेत त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल सीवूड्स बॉक्स लीग 2025 मध्ये. जबरदस्त सामना सध्या मैदानाच्या आत, 2 मातब्बर संघ 4थ्या पर्वातील. स्कोर 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड. अंशता वाचले, बॉल सोडून दिला होता मात्र अगदी विकेटच्या बाजूने निघून गेला. व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच. येस, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होती सलगचे 2 निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी यश भिसे, चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची करत क्षमता या गोलंदाजामध्ये. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोन्ही प्रकारचे चेंडू तो हाताळतो. हो नो बॉल. कीपरच्या हातात बॉल निसटला, कारण भरपूर पुढे आले होते संदेश. 1 अतिरिक्त धाव मिळते. 14 धावा धावफलक. 5 चेंडू टाकलेत आणि 2च फक्त लिगल आहेत. 3 एक्स्ट्रा चेंडू टाकलेत यश भिसेने आतापर्यंत. चला सामन्याला गती द्या, भरपूर वेळ चाललाय, हे षटक सुरू आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची इनिंग काही करून संपवायची आहे, याची नोंद घ्या. फुलर लेनचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला आपण पाहतोय, दिशा दिली आहे. बॉल चालाय तो अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार, प्रचंड वेगाने चौकार. 18 धावा धावफलकावर, 18 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडू, 21 बॉल आणि 40 रनची गरज. 21 चेंडू 40 धावा हे इक्वेशन आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, मुकेशला बीट करून बॉल फरार, सीमा पार. 2 बॉलवर 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळतात. संदेश ऑन फायर, चांगल्या संघाच्या विरुद्ध चांगला परफॉर्मन्स देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संदेश आणि निकी जोशी ही A1 जोडी कर्नाटक रेनेगेड्सची विस्फोटक ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर शिफ्ट होत असताना 22 या आकड्यावर, 22 रन्स. 2 बॉलचा खेळ बाकी, दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. सरळ सोडून दिलाय, विकेट किपरच्या हातात बॉल जाऊन थांबलाय. व्हाईट बॉल, भरपूर एक्स्ट्रा या ओव्हरमध्ये 4 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत आतापर्यंत. 2 नो बॉल आणि 2 व्हाईट बॉल. 4 धावा अशाच खर्च केल्यात आणि प्लस 2 चौकार देखील आले त्या ओव्हरमध्ये. भरपूर धावा यश भिसेने खर्च केल्यात. हो यावेळेस थोडेसे मागे गेले, बॅकफूटला गेले.
आणि इथे काय घडतंय, 5 धावा मिळतील. थ्रो केला आणि गुडघ्याला लागून बॉल बाउन्स बॅक झाला. कितकी बाउन्स बॅक झाला. यश बेसेच्या पायात अरे एवढा बाउन्स बॅक झाला, बाप रे. सरळ सीमारेषा गाठली. सिंगल होती तिथे 5 मिळाल्या. आज काही दिवस दिसत नाहीये या ओव्हरमध्ये यश बेसेचा. स्कोअर 5 ने पुढे जातोय. 28 शेवटचा बॉल बाकी. लास्ट डिलिव्हरी. 28 धावा धावफलकावर. 19 बॉल 30 ची गरज. यावेळेस बघा रिव्हर्स स्वीप, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट होत असताना शेवटच्या बॉलवर श्रीकांत होते. ओव्हरची झाली सांगता. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे ती 29 धावा. बायल्या 12 मध्ये 29 आल्यात. आता येणाऱ्या 18 मध्ये 29 करायच्यात. निम्म लक्ष झालंय पार, निम्म लक्ष करायचंय पार ते कर्नाटक रेनेगेड्सला. ला 29 सांगितलं ना आता. यस 18 चेंडू आणि 29 ची गरज आहे आता. नाही तिकडे त्यांच्यात आपापसा डिस्कशन जास्त आहे, त्यामुळे आपण सांगतो थोडं त्यांचं लक्ष नव्हतं कदाचित. 18 चेंडू 29 आणि मुकेश बॉलिंग ट्रॅकवर. महत्वपूर्ण षटक, विकेट पाहिजे आता सांगली स्पार्टनला काही करून, अन्यथा सामना निघून जाईल कदाचित. पहिला बॉल चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. मुकेशला विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल विजयजी कांबळे अर्थात बंटीजी कांबळे यांच्याकडून. या ओव्हरमध्ये सौरव होते, त्यांनी चांगली फिल्डिंग केली. सिंगल मिळाली. पहिल्या बॉलवर 30 धावा. 17 बॉल आता 28 ची गरज. 17 चेंडू 28 धावा. चांगला बॉल, चांगला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. श्रीलेश चांगली फिल्डिंग श्रीलेशच्या माध्यमातून. आणि सर्कल बॉक्स क्रिकेटचा खरं तर हाच एक फायदा असतो की तुम्ही प्रत्येकची बाजूला करता चौकार करता मारू शकता, चौकार खेचू शकता. महाड किंग्स येवणार अरुण सरकाले साहेबांचं आगमन होतंय, त्यांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. सेट ड्राइव्ह, तडाखा, बॉल फरार, सरळ समांतर समोरच्या दिशेला. निखिल जोशीच्या बॅटमधून हा चौकार. 4 धावा मिळाल्या. स्कोर शिफ्ट होत असताना 35 आकड्यावर 35 रन्स आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. बिनबाद कर्नाटक रेनेगेड्स 58चा पाठलाग करत असताना आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधील पहिला सामना. इथे बघा, या खरं तर कुरघोड्या असतात. या बॅट्समन करत असतो, मुवमेंट करत असतो, फुटवर्क करत असतो. ऑफ स्टंपवर गेले, लेग स्टंपवर आले. विकेट किपर पूर्णपणे खरं तर दुर्लक्षित झाला. त्याचं नजरकडं, त्यामुळे आपण पाहतो दुर्लक्षित झाली आणि नजर हटी, दुर्घटना घटी. बॉल सीमा पार. वाईट +4, बोनसच्या 5, धावसंख्या 40. 18 रनची गरज. 15 बॉलचा खेळ शिल्लक. 15 चेंडू 18 धावा. सामना क्लोज होत असताना पुन्हा स्टेट मध्ये फटका चांगला आहे. अंकेशची चांगली फिल्डिंग, रन मिळणार नाही. डॉट बॉल. मुकेशला आता कमबॅक करावा लागेल. खर्च झालेल्या धावा आता कव्हर कराव्या लागतील आणि विकेट काढावे लागतील. सांगली स्पार्टन्सची खरं तर जमेची बाब बॅटिंग करत असताना सलामीची जोडी चेतन यश आणि इकडे देखील कर्नाटक रेनेगेड्सची संदेश आणि निखिल जोशी. एक विस्फोटक आपण पाहतो ही सलामीची जोडी मैदानाच्या आत कर्नाटक रेनेगेड्स कडून. पुन्हा बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग. वन्स अगेन गतिवान चेंडू सरळ समांतर चेतनच्या हातात. व्हाईट बॉल. स्कोर शिफ्ट होतो 41 आकड्यावर. 41 रन्स. 14 बॉल 17 ची गरज. हो, मनगडाच्या साहाय्याने बॉलला वळवलंय. मितेश चांगली फिल्डिंग. सिंगल मिळणार त्या दरम्यान. सिंगलने धावफलक पुढे नेलं जाते आणि थोडं सायकोलॉजिकल प्रेशर, खरं तर एक मानसिक दबाव सांगली स्पार्टनवर टाकण्याचा प्रयत्न होतोय. 42 धावा धावफलकावर आहेत. 16ची अजूनही गरज आहे. हो, चांगला फटका आपण पाहतोय. तिकडे थोडीशी मिस स्पीड गणेश कडनं. 12 बॉल आता जिंकण्यासाठी 15 रनची गरज आहे. 43 झाल्यात. 58चं लक्ष. 12-15ची आवश्यकता. बारा चेंडू 15 धावा. चला सामन्याला आपण गती देऊया.
इम्पॉर्टंट असलेले षटक अंकेश याच्या मात्र खांद्यावर जबाबदारी दिली आहे. चला 12 चेंडू 15 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 5व्या राऊंड मधील तिसरी लढत तुम्ही पाहताय. एकूण 10 लीग मॅचेस आज होतील आणि त्यानंतर 4 क्वालिफायर मॅचेस अशा एकूण 14 मॅचेस आजच्या डे नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अंतिम विजेता चौथ्या पर्वाचा पाहायला मिळेल. जबरदस्त फटका, गणेशला बीट करून गेला, आवाक्याच्या बाहेर बॉल फरार झाला सीमा पार आणि आला तो चौकार. संदेश चांगलं जोर प्रत्युत्तर दिलंय कर्नाटक रेनेगेड्सने सांगली स्पार्टनला या मॅच मध्ये. आतापर्यंत तरी करेल का उलटफेर सांगली स्पार्टन. यावेळेस मुकेश कडे चांगली फिल्डिंग. दहा मध्ये 10ची गरज. बळीराम सरकले काकांचं या ठिकाणी आगमन होत आहे. रुजी सरकाले साहेबांचे पिताश्री काकाश्री यांचं सहर्ष स्वागत. आणि पुन्हा एकदा मंचावर डॉक्टर राकेश सिंग सरांचं आगमन झालं. मुंबई लायन्सचे या संघ मालक पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत आपण करतोय. 4 धावा आल्या, चांगला फटका, 52 धावा धाव फलकावर. आता फक्त 6 रनची गरज. 9 बॉल आणि 6 धावा. हो अगदी क्रॅकिंग फटका होता. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. राहुल डीप कव्हर मध्ये होता. त्रेपन्न धावा धाव फलकावर होत आहेत. 9 बॉल वर रन मिळते ती 1. 1+1 2 धावा. स्कोअर शिफ्ट होईल 55 आकड्यावर आणि आता फक्त 3 रनची गरज. पहिला पराभव आता जवळ आलाय सांगली स्पार्टनचा. 4 पैकी 4 सामने जिंकणारा संघ आज मात्र पहिल्या मॅच मध्ये पराभवाच्या गडद छायेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. हो चांगली फिल्डिंग. हो चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय डीप मधून. सौरभ जगताप. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 3 रनची गरज आहे आता. 7 चेंडू 3 धावा. 9 बॉल आता 7 मध्ये 2. स्कोर झाला तो 56. आपताक 56. 2 ची गरज आता फक्त. काय फटका, स्कूप आपल्याला पाहायला मिळाला अंडरआर्म क्रिकेट मध्ये. आणि काय ते जजमेंट होतं, काय तो अंदाज होता निखिल जोशीचा. 10 धावांनी 10 विकेट्सनी आणि तब्बल 1 ओव्हर राखून हा सामना जिंकला कर्नाटक रेनेगेड्सने. नेट रन रेट मध्ये भरपूर फायदा नक्कीच होईल कर्नाटक रेनेगेड्सला. अभिनंदन कर्नाटक रेनेगेड्स आणि सांगली स्पार्टन्स. पहिला पराभव 5व्या मॅच मध्ये आलाय. नक्कीच झालेला